नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जळगावमध्ये थंडीची तीव्रता आणखी वाढली. पारा 6.9 अंश सेल्सिअसवर. उत्तर भारतातून येणाऱ्या शीत लहरींमुळे जळगाव शहरासह जिल्ह्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून यामुळे थंडीने जळगावकर गारठले आहेत. जळगावचा पारा पुन्हा घसरला असून ममुराबाद वेधशाळेकडून 11 डिसेंबर रोजी रात्री जळगावचे किमान तापमान 6.9 अंश सेल्सिअस इतके खाली पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये तापमान 6.7 अंशापर्यंत खाली आलं होतं. त्यामुळे गेल्या 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये थंडीची तीव्रता वाढल्याची दिसून येत आहे. दरम्यान आज देखील थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज असून मात्र अतिथंडीमुळे केळी पिकाला फटका बसत असून तर दुसरीकडे या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. गेल्या आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली होती. 7 डिसेंबर 2025 पर्यंत किमान तापमानाचा पारा 12 अंशावर स्थिर होता. मात्र या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून तापमानात घसरण सुरू आहे. सलग 5व्या दिवशी किमान तापमान घसरलं आहे, ज्यामुळे जळगावमध्ये कडाक्याची थंडी वाढली आहे. 11 डिसेंबर रोजी रात्री जळगाव शहराचे किमान तापमान 6.9 अंश सेल्सिअस इतके होते. जळगाव जिल्ह्यात तापमानात घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील वातावरण पूर्णपणे कोरडे असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा मार्ग देखील मोकळा आहे. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण 40% इतकेच आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेतून जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशामध्ये देखील बर्फवृष्टी वाढली आहे. बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात हवेचा दाब स्थिर आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन चक्रीवादळ व कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सद्यस्थितीत तापमानात घट कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. थंडीचा रब्बीला फायदा पण केळी पिकाला फटका. नव्याने लागवड झालेल्या केळीच्या कांदे बागाला फटका बसण्याची शक्यता आहे. अतिथंडीमुळे केळीची बाग थांबण्याची शक्यता असून पाणी देखील पिवळी पडण्याची शक्यता आहे. तसेच मृग केळीची निसण्याची वेळ असते, त्यामुळे निसण्याचा प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रब्बीच्या हरभरा, गहू, मका, ज्वारी या पिकांना थंडीमुळे फायदा होणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.